हो दे बोला. तिचा नवरा नाही तो नवरा कसं डोक्याला हात लावला खाली आण पॅन्ट काय त्यांचं डोक्यात चालू आहे. नाही बेल्ट आणायचा, बेल्ट आणायला काल आता मी पोराला दवाखान्यात घेऊन गेले, आपण गेलो मग घेऊन यायचं कोणता गेलते ना त्याचा बेल्ट नाही बापाचे नाही. पोराने फोन केले झोपेले पोरं पाऊस येऊ राहिला इथं दुकान नाही उघडे आता. बाई पण तो नवरा दोनदा चिकन आणायला ताव समजलं नाही का? हा ते बरं कळालं का आपण प्यावा मग आणि ते समजलं नाही. आपण डुगाची चट्टी खाली चालली का काय काय म्हणे अजून पळून देईन पाहिला सोडा आवाज बंद झाला नाही तो आवाज लय सहज झाला असता आता. हा हे व्हिडिओचं कारण मी आवाज बंद व्हायची. कसे आपण दुःखाला आले म्हणजे थोबड वाजले कोणाला मी पण फोन बाई तुम्हाला कोण व्हायचं असेल गाडी जाऊन कसं तुम्ही इकडे फोन करून इथं पाहुणे येतील लोक शेण घालतील कोणामध्ये आमच्या दुकानात कोण भरेल आम्हाला बोलायचं नाही. फोन भरेले मस्त भाकरी खायची रात्र चहा घेऊन राहिली 3 टाइम तर चहा घातला मग चहा पण असं बोलायला लोक म्हणशील दुकान कोण भरलं तुझा काय आवाज बघ किती बबल्यावानी बाहेर चाललाय जरा तुमचा नाव कोकिळवाणी अरे चला मग गाडी भरून जायचं म्हणजे तुला म्हणलं होतं परवा दिवशी गाडी भर ऑर्डर गेली असती तर आज भाड्याने आलो असतो काय विषय नव्हता. मला जायचं होतं. चल ना मग चला बरं. असं बायाच्या किती दिवस गाड्या भरून गेले ना शेवटी घरीची ये नाही. महिनाभर 6 महिने वर्ष घरीची ये नाही. कुठं आपला घरीच मग राहणार. गाडी तिकडून आली घरी येतच राहायचं. लोकांच्या घरी असते का गाडी घरीची ये नाही. याय काय तुला गोळा सांगलो जाते ते संदीप कालेकरच्या घरी लावतो आपली गाडी कुणीकडे लावा पण घरीच येणार आहे. येऊ शटाप लहान मोठं पहा जरा नीट बोला जरा तोंड राहू दे नीट जरा गाडी येऊन गेली तर घरीच येते ना. सॉरी म्हणायचं आणि मग पैसे मागायला कशा म्हणते द्या इकडे पैसे सोरी टाका 30,000 रुपये अकाउंटला. मग आता हप्ते द्यावा